प्रताप सरनाईक जी जवाब देना पड़ेगा। ये क्योंकि पूर्व संध्या पे हम बात कर रहे हैं, ये देश की बात है, नहीं चाले तुम जैसी। ये क्या तुम मजाक समझते हैं क्या? जरंगे की भाषा में हम मस्ती नहीं कहेंगे क्योंकि हम कल्चरल है। इसलिए ये इस तरह से रिक्शा वाले भाइयों को पीड़न दे रहे हैं और इस पीड़न की हम निंदा करते हैं। हम कहते हैं कि ये पैसों को तुरंत रोका जाए लेना। अधिकारी कह रहे हैं कि ये पैसा जो है ऊपर से माने कौन? शिंदे साहेब की प्रताप सरनाईक हे स्पष्ट झालं पाहिजे आणि घेतलेले पैसे परत दिले गेले पाहिजे, पैसा वापस देना पडेगा। त्या पुढे जाऊन मला सांगायचंय की ज्या प्रकारे आपण प्रताप सरनाईक ही म्हणजे मला म्हणायचं नाही कोण वेडपण आहे, कोणतं वेडपण आहे की अति शहाणपण आहे, काय वेडपण आहे की अति शहाणपण आहे की मंत्री होण्याची आता पात्रता तपासून मंत्री केलं पाहिजे, अशा प्रकारची एखादी परीक्षा आणणं जरुरी आहे असं मला म्हणायचं आहे। त्याचं कारण सांगतो, प्रताप सरनाईकांना हे समजलं पाहिजे की राष्ट्रगान आता उद्या 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिवस। ते राष्ट्रगान कोणत्या भाषेत आहे अगोदर प्रताप सरनाईक बघणार आहेत का? ते राष्ट्रगान ज्या वेळेस ते जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धाराशिव असेल किंवा एकनाथ शिंदे साहेब ठाणे असेल किंवा जिथे कुठे असतील त्यावेळेस हे म्हणणार आहेत का की राष्ट्रगान मराठीत आहे तरच म्हणूत असं म्हणणार आहेत का? हा प्रश्न आहे। कारण राष्ट्रगान जर बहुभाषिकांचं प्रतिनिधित्व करते आणि भाषेच्या बाबतीमध्ये राष्ट्रगान तुम्हाला कोणत्याच प्रकारची वेगळी मुभा देत नाही, कुणाला त्रास देण्याची। आणि सगळे राज्यातले सगळेच भाषिक लोक जर एकच राष्ट्रगान गात असतील यालाच म्हणतात युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन। युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन। त्याचबरोबर मुख्य न्याय देवता बंबई हायकोर्टचे हे मराठी भाषिक आहेत असले तरच तो निकाल योग्य असं म्हणणं आहे का प्रताप सरनाईकांचं? ते म्हणणं आहे का माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। कारण मुख्य न्यायमूर्ती मान्य पदावर जाताना कोणत्याच भाषेची सक्ती नाही हा प्रश्न विचारला चाललाय। उद्या ध्वजारोहणाच्या नंतरच्या भाषणात तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे। ही जनता बोलती है, जब जनता बोलती है तो जनता बुलवाती है।